नमस्कार. आज आपण अतिशय झटपट तयार होणारा अख्खा मसूरचा पुलाव कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 1 कप अख्खा मसूर घेतलेला आहे. 2 ते 3 पाण्याने आपण हा स्वच्छ धुवून घेणार आहोत व यानंतर यामध्ये पाणी घालून आपल्याला 2 तास हा अख्खा मसूर पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे. आता आपण यामध्ये पाणी भरलेलं आहे व 2 तास आपण हे बाजूला ठेवून देणार आहोत. आता इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे व यामध्ये साधारण 2 चमचे मी तेल घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये जिरं, दालचिनी आणि 4 ते 5 लवंग इथे मी घातलेले आहेत. 2 ते 3 तमालपत्र आपण यामध्ये घातलेले आहेत. सर्व खडे मसाले 1 मिनिटभर आपण तेलामध्ये छानपैकी परतवून घेणार आहोत. बारीक चिरून घेतलेला कांदा सुद्धा इथे मी घेतलेला आहे. कांदा हलकासा गुलाबी होईपर्यंत आपल्याला हा तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. कांदा आपला व्यवस्थित गुलाबी झालेला आहे. आता इथे मी 2 हिरव्या मिरच्या, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं वाटून घेतलेलं होतं. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. लसूण, आलं आणि मिरचीचा इथे मी ठेचा घातलेला आहे. आता 2 मीडियम साईजचे टोमॅटो बारीक चिरून इथे मी घातलेले आहेत. टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला ते तेलामध्ये छानपैकी परतवून घ्यायचे आहेत. आता इथे आपण जो अख्खा मसूर 2 तास पाण्यामध्ये भिजत ठेवला होता तो इथे घालणार आहोत. अख्खा मसूर तुम्ही रात्रभर सुद्धा पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता, परंतु किमान 2 तास तरी मसूर पाण्यामध्ये व्यवस्थित शिजवून घेतला पाहिजे, तरच हा पुलाव व्यवस्थित होतो व मसूर सुद्धा छान शिजतो. 3 ते 4 मिनिटं हे सर्व आपण व्यवस्थित परतून घेऊयात. एकदम इझी रेसिपी आहे. लहान मुलांच्या डब्याला सुद्धा तुम्ही हा पुलाव बनवू शकता. चवीला अतिशय अप्रतिम लागतो. आता इथे मी 1 कप बासमती तुकडा अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवला होता व इथे मी तो घालत आहे. तांदूळ ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही तांदूळ इथे वापरू शकता. संध्याकाळी जेव्हा जास्त भूक नसेल अशा वेळी रात्रीच्या जेवणाला तुम्ही मसूर भिजत घालून अशा प्रकारे पुलाव बनवू शकता. आता इथे मी अर्धा चमचा एवढी हळद घातलेली आहे. चवीप्रमाणे आपण मीठ घालणार आहोत व पुन्हा एकदा आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता इथे मी 1 कप तांदूळ आणि 1 कप मसूर डाळीसाठी 4 कप एवढं पाणी गरम करून घेतलेलं होतं. आपल्याला या पुलावमध्ये गरम पाणीच घालायचं आहे, जेणेकरून आपला भात व्यवस्थित शिजून तयार होतो व तो मोकळासुद्धा होतो. आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता इथे मी पाण्याला उकळी फुटल्यानंतर 1 चमचा बिर्याणी मसाला घालत आहे व बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा आपण यामध्ये घातलेली आहे. आता आपण हे सर्व पुन्हा एकदा व्यवस्थित मिसळून घेऊयात व लो फ्लेमवर झाकण ठेवून 8 ते 10 मिनिटं आपल्याला हा पुलाव व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. अशाच प्रकारच्या भरपूर भाताच्या रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत. त्यासुद्धा तुम्ही राईस रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. झाकण ठेवून 8 ते 10 मिनिटं लो फ्लेमवर आपण हा पुलाव व्यवस्थित शिजवून घेऊयात. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा. सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन चटपटीत रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. हा राईस तुम्ही लोणचं, पापड, सलाडसोबत खाऊ शकता. चवीला 1 नंबर लागतो. रेसिपी ट्राय केल्यानंतर कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.